आश्चर्य वाटलं मला जेव्हा विक्रमकडनं फोन आला, कारण मला असं वाटलं की तो गेली 25 वर्ष डिझायनर म्हणून काम करतोय आणि तो जर डिरेक्टर होणार असेल तर त्याला एक मॉडेलसारखी हिरोईन हवी असणार, कारण त्याचा सिनेमा हा त्याच्या विषयाशी निगडीत काहीतरी असेल असं मला वाटलं होतं. पण गोष्ट ऐकली तेव्हा मला प्लेझंट सरप्राईज मिळालं की अत्यंत तो आत्तापर्यंत करत असलेल्या कामापेक्षा एक अत्यंत वेगळी, एक सेन्सिटिव्ह वेगळी गोष्ट घेऊन तो आला होता आणि त्यासाठी त्याला ॲक्टर्स हवे होते जे त्याचे कॅरेक्टर परफॉर्म करू शकतील आणि खूप छान वाटलं. मी आत्तापर्यंत जी काही कामं केली आहेत, जे काही रोल केले त्यामध्ये मी रोल काय आहे किंवा त्याची लेंथ काय आहे असा विचार न करता लेखक आणि दिग्दर्शकाला गोष्ट काय सांगायची आणि सिनेमातनं किंवा नाटकातनं किंवा सिरियलमधनं काय म्हणायचं याचा विचार केला. त्यामुळे हा रोल आला तेव्हा हा एका आईचा रोल आहे. मलाही खूप उशिरा लक्षात आलं की आई परफॉर्म करायला सांगतोय. ही गोष्ट कसली आहे, दिग्दर्शकाला त्यातनं काय सांगायचं आहे, विचार काय आहे आणि ओव्हरऑल त्या फिल्मचा इम्पॅक्ट काय असू शकतो याचा मी जास्त विचार केला. आणि आई ही कथेची नायिका किंवा बाबा हा कथेचा नायक असूच शकतो. सो तो थोडासा घोळ होतो की आता तू आई परफॉर्म करणार म्हणजे असं नाही आहे की मी आता कॅरेक्टर रोलमध्ये गेले, तर तुम्ही ज्या प्रकारचे रोल करता ते गोष्ट पुढे नेणारे असू शकतात असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मला नवीन नवीन रोल करायला आवडतं, त्यातला हा एक नवीन रोल आहे असं मी म्हणेन. खूपच छान होता, कारण सुबोध एक चांगला ॲक्टर आहेच, पण तो खूप चांगला को ॲक्टर आहे आणि या दोन वेगळ्या क्वालिटीज असं मला नेहमी वाटतं की ॲक्टर असणं, आपली ॲक्टिंग करणं हा एक मुद्दा, पण को ॲक्टर म्हणून चांगलं असणं हा एक वेगळा गुण असतो. आणि सुबोध अत्यंत सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल को ॲक्टर आहे आणि तो ॲक्टर म्हणून जो काम करतो त्याची मी फॅन आहे. म्हणजे आम्ही 9 वर्ष जरी एकमेकांबरोबर काम केलं नसतं, त्याची सगळी कामं मी बघितली आहेत. तो दिग्दर्शक म्हणून आला तेही विटनेस केलं आहे आपण सगळ्यांनीच आणि तो फारच मस्त आहे. तो ज्या ईजनी काम करतो किंवा ज्या पद्धतीने तो रोलला अप्रोच करतो हे खूप बघण्यासारखं आहे. त्यामुळे सेटवर त्याच्याबरोबर काम करणं खूप प्लेझंट असतं, जे मी या फिल्ममध्ये 9 वर्षाच्या गॅपनी अनुभवलं. हृदयांतरनी एक खूप चांगला सिनेमा ज्यात मी काम केलं. ही सगळ्यात बेसिक आणि प्रॅक्टिकल गोष्ट की एक खूप सुंदर प्रोजेक्ट ज्याचा मी भाग होऊ शकले, पण कोणीतरी एका वेगळ्या माणसाने बघितलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नाच्या पूर्तता होत असताना त्याचा आपण भाग होणं हे नेहमीच खूप एक्साइटिंग असतं. कारण विक्रम फडणीस नावाच्या एका खूप सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह माणसाने एक पॅशनेटली गेले अनेक वर्ष एक स्वप्न बघितलं. हे मराठी सिनेमासाठी गेली 3 वर्ष तो काम करतोय. त्या सिनेमाचा किंवा त्या स्वप्नाचा आपण एक भाग आहोत, हे खूप जास्त छान वाटतं. कारण एखादी असाइनमेंट घेण्यापेक्षा ते थोडंसं वेगळं असतं. त्यामुळे हृदयांतरमुळे ॲक्टर म्हणून तर मला स्क्रीनवर काही काही गोष्टी करायला मिळाल्याच. विक्रम फडणीसने डिझाईन केलेले कपडे मला घालायला मिळाला, एक वेगळा ॲसेट आहे या सिनेमाचा. एक चांगला रोल याच्या पलीकडे जाऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी असलेला एक प्रोजेक्ट करायला मिळालं, हे हृदयांतरने मला दिलं. नमस्कार, मी मुक्ता बर्वे आणि मराठी इंडस्ट्रीमधल्या सगळ्या अपडेट्ससाठी डाउनलोड करा चिलॅक्स.